तर व्हाटचा यूज कशा प्रकारे केला जाते त्याबद्दल मी पुन्हा तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते. ओके, तर त्यासाठी पुन्हा आपण दुसरे शब्द घेऊयात, म्हणजे दुसरे सेंटेन्सेस घेऊयात. तर बघा, व्हाट डज ही से अबाउट मी बिहाइंड माय बॅक. व्हाट डज ही से अबाउट मी बिहाइंड माय बॅक, म्हणजे तो माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल काय म्हणतो, म्हणजे तो माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल काय म्हणतो. तर बघा, तर यामध्ये पण डज ही से अबाउट मी. ओके, तर डज यामध्ये बघा डू डीड. ओके, डज या प्रकारचे जे शब्द आहेत ते या सेंटेन्समध्ये यूज केलेले आहेत. तर या प्रकारचे जे शब्द ते म्हणजे ते कशा प्रकारे बनवतात आणि त्याचा यूज काय हे पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवणार. फक्त आता आपण व्हाटबद्दल बोलूयात आणि व्हाटबद्दल मी शिकवणार. तर व्हाट डज ही से अबाउट मी बिहाइंड माय बॅक. ओके, तो माझ्या पाठीमागे माझ्याबद्दल काय म्हणतोच. आणि त्यानंतर व्हाट डू यू डू. सो व्हाट डू यू डू, आणि यामध्ये डबल डू का बरं आलं हे पण मी तुम्हाला शिकवणार. फक्त यामध्ये आता आपण व्हाटबद्दल शिकणार. व्हाट डू यू डू म्हणजे तू काय करतोस. व्हाट डू यू डू म्हणजे तू काय करतोस. त्यानंतर व्हाट डज ही डू. व्हाट डज ही डू, तर याचं मिनिंग काय, तो काय करतो, तो काय करतो. तर मित्रांनो, मला वाटते की तुम्हाला याबद्दल समजलं असेल की व्हाट म्हणजे व्हाटचा यूज कशा प्रकारे केला जातो आणि कुठे केला जातो. व्हाट म्हणजे एक काय इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि इंटरोगेटिव्ह वर्ड्स, आणि त्याला आपण W2 क्वेश्चनसुद्धा म्हणू शकतो. ओके, तर हे जे मी तुम्हाला शिकवलं आहे डिटेल्समध्ये तुम्हाला समजलं असेल.